ही बातमी खरं तर शेतकरी बांधवांसाठी खरं चिंता वाढवणारी आहे। 1 रुपयात पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे समितीने सरकारला ही शिफारस केली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातली पीक विमा योजना ही बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केलेली आहे। एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान 100 रुपये भरावेत असंही समितीने सुचवलेलं आहे आणि त्यामुळे बनावट अर्जांचा सुळसुळाट थांबेल अशी अपेक्षा आहे। बीडमध्ये सर्वाधिक बोगस पीक विम्यासाठी अर्ज करण्यात आलेले आहेत, तर त्यानंतर साताऱ्यामध्ये बोगस पीक विमा काढण्यात येतात। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही खरं तर योजना आहे पीक विमा योजना 1 रुपयामध्ये। मात्र ही योजना बंद करण्याची आता शिफारस होती। तेव्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी किती बोगस अर्ज आलेले आहेत ते एकदा आपण पाहूया। बीडमध्ये 1,09,264, सातारामध्ये 53,137, जळगावमध्ये 33,786। तर बोगस अर्ज कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती आहेत पहा। परभणीमध्ये 21,315, सांगलीमध्ये 17,217, अहिल्यानगर मध्ये 16,864, चंद्रपूरमध्ये 15,555, पुणे जिल्ह्यामध्ये आले 13,700, छत्रपती संभाजीनगरमध्ये आले 13,524 अर्ज, नाशिकमध्ये 12,515, जालन्यामध्ये 11,239, नंदुरबारमध्ये 11,040, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले 10,269। दरम्यान पीक विम्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही। आता उद्या कोणी म्हणतं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही।